निखिल वेळेस मात्र चेंडू उडवलाय ऑंगनच्या दिशेनं मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षक तैनात कोणती चुकी न करता मात्र झेल टिपतोय हादरा क्रमांक दुसरा हरिग्राम संघासाठी. धाव मिळवली होती त्याच्यानंतर दुसरी धाव घेताना मात्र धावची स्वरूपानं बाद केलं त्यानंतर मात्र झेल बाद करण्यात यश मिळालं गोलंदाज निखिल याला. तिसऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण अन्नू भोईर वेळेस मात्र जो येतोय तो उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना मात्र तितकीशी साथ मिळत नाही या मार्फत आपण पाहायला गेलं तर चांगली क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी तारीफे काबिल साई संघ मार्फत. चांगली गोलंदाजी वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिल्या शतक गुण आलेला हा गोलंदाज निखिल. पहिला चेंडू धावचूक त्यानंतर दोन बॅक टू बॅक झेल बाद करण्यात यश मिळालंय गोलंदाज याला. नौका फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण प्रताप आपला स्वतःचा प्रताप मात्र या मैदानामध्ये दाखवावा लागेल पण चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क होत नाही चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी चांगली लाईन पकडली चांगली लेंथ पकडली अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा सज्ज चांगलं क्षेत्ररक्षण 360 डिग्री असं मैदान त्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल आणि या प्रयत्नांना मात्र आता मात्र यश मिळतोय फलंदाजाला. वन बाउन्स स्टेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. मागच्या चेंडूवर कुठेतरी लाईन बिडकावली आणि त्याचा अचूक फायदा उचलला आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज निखिल यानं आणि यावेळेस मात्र झेल टिपतोय. धन्यवाद डीजे मास्टर. महाराष्ट्राचा वाघ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच रायगड भूमीमधील पनवेल तालुका आणि चिखले गाव या गावामध्ये यंगस्टर 11 चिखले यांच्या मार्फत 2025 हे सामने या ठिकाणी आपण पाहतोय. 7x लाईव्ह मान्यवर माननीय असे युवाश्री मंगेश पाटील यांच्या मार्फत लाईव्ह स्पॉन्सर केलेत त्यांचं देखील धन्यवाद. या मॅचेस तर्फे मी त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि सामन्याचा आनंद लुटायचा. या दरम्यान पाहायला गेलं तर मैदानामध्ये पुन्हा एकदा विकेटचा पतन वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील द्वितीय शतक घेऊन आलेला हा गोलंदाज प्रतीक. चांगली कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये फलंदाजांमध्ये. हरिग्राम संघ कुठेतरी थोडस नाखुश असेल चांगली कॉलिंग पाहायला मिळत नाही. बॅड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते आणि एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेला मात्र
त्रिफळाचीत बाद होतोय नक्कीच, सॉरी माफी असावी, एक धावची स्वरूपाने बाद होतोय गोलंदाज. मात्र या ठिकाणी तारीफे काबिल करावी लागेल. नक्कीच प्रतीक निखिल याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो. या वेळेस मात्र चेंडू उडवलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं, आसमानी फटका. पंचांना मात्र कवायत करण्यात भाग पाडतोय 6 धावेंसाठी. चांगली गोलंदाजी करत असताना या वेळेस मात्र चुकीची लाईन, चुकीचा टप्पा आणि अचूक फायदा उचललाय फलंदाज विशाल्यानं. पुन्हा एकदा सज्ज फायर या वेळेस बनतोय हरिग्राम संघासाठी. ब्रह्मास्त्र फेकलाय, यॉर्कर लाईनचा चेंडू नक्कीच फेकला होता. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. थोडीशी फेकी खराब होते, मिसफिल्ड पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मात्र एक धाव होती त्या ठिकाणी मात्र चांगली कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये ह्या वेळेस मात्र पाहायला मिळतंय. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 14. चांगली फलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असेल पण तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतीक याच्या मार्फत ब्रह्मास्त्र मात्र फेकला होता. या वेळेस मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू उडवलाय पण उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक मात्र तैनात. हद्रा क्रमांक पाहतोय आपण 6वा विशाल. जी मारली या चेंडूवर गोलंदाजानं नौकालेला फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतोय बालकृष्ण. चेंडूला मात्र सन्मान दिलाय, लेग साईडच्या दिशेने बिरकवलाय. एक धाव होती तिथे 2 दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात मात्र चपलाई दिलीये बालकृष्ण याने आणि 2 धावेच्या मदतीने वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावसंख्या ती जाऊन पोहोचते ती 16. एकेरी धावीला मात्र दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट करतोय. 2 शतकांचा सामना असेल. हा वेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय, शतक समाप्त होतोय. शतक समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 12 चेंडू 17 धावेचं टार्गेट मात्र सेट केलंय साई संघासाठी हरिग्राम संघानं. थँक्यू डीजे. तर आपण पाहू शकता जी इंटरनेट सेवा आपल्याला देण्यात आली आहे अभिषेकजी पाटील, मार्वेल्स इंटरनेट, त्यांचं पूर्ण गावामध्ये इंटरनेट सर्व्हिस आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर.
च्या भूमिकेत श्रेयस म्हात्रे आपण मैदानात पाहतोय. तर यानंतर ते असोसिएशनला जॉईन होणार आहेत आणि ऑफिशियल अंपायर म्हणून त्यांची नोंद होणार आहे. नक्कीच त्यांची परीक्षा देखील आहे अलिबाग इथे. स्ट्राईकचे पंच आपण पाहतोय. हर्षा पांचाल यांचे देखील मी धन्यवाद मानतो. इथे यंगस्टर 11 क्रिकेट संघ यांच्यासाठी ते अंपायरिंग करायला आले. आणि त्यानंतर डीजे सर्व्हिस शैलेशजी चोरगे यांचं देखील खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला चांगला असा आवाज, चांगला डीजे आणि त्यानंतर स्कोरर आमचे शुभमची लवंदे यांचं देखील आभार. आणि अक्षय फडके आमचे स्कोरर आणि प्लस कॉमेंट्रेटर त्यांचा देखील खूप खूप आभार. आणि विपुलजी पाटील यांचं खूप आम्हाला सपोर्ट आहे. त्यांचं देखील एडिट त्यांनी पूर्ण हे जे आपण आपलं लाईव्हचं किंवा लाईव्हचं नाही ग्राफिक्स डिझायनर विपुल पाटील. चला सामन्याकडे वळूयात. तर जाऊयात प्रवीणजी तुगाडे यांच्याकडे. तो चलते हैं इस मैदान के ऊपर. काफी रोमांचक भरा मुकाबला. तो यहाँ से हरिग्राम बनाम साई के बीच में ये मुकाबला हम देख रहे हैं. तो यहाँ से आने वाली 11 गेंदे और 11 रनों की जरूरत. तो देखना पड़ेगा साई टीम किस तरह से बल्लेबाजी करेगी. टीम हरिग्राम के सामने. तो दूरों वाले गोर से अनु तैयार. काफी बेहतरीन गेंदबाजी पिछले मुकाबले में हमने देखी. उस तरह से गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर अनु को. यहाँ से उठाने की कोशिश जरूर की थी. ऑफ साइड में ढकेला गेंद को. क्या 4 रन मिलेंगे या फील्डर पहुंचेंगे? नहीं, मिलेंगे 4. और इस 4 रन के साथ टीम का गोल टोटल पहुंचता हुआ 8 रन. तो अभी मुकाबला एकदम सिंपल है. बॉल बचे 10 और जीतने के लिए 7 रनों की जरूरत. सॉरी, माफ कीजिए. यहाँ पे आखिरी 10 गेंदे और 9 रन की जरूरत. 9 रनों की जरूरत. यहाँ से क्या गेंद फेंकी है. और यहाँ पे देखिए लेग बाज के रूप से ये विकेट आता हुआ. को ये गेंद उठाने की कोशिश जरूर करी थी. पीछे खेला. ये गेंद पे मिलेंगे 4 रन. और इस 4 रन के साथ टीम का कुल टोटल पहुंचा है 12 रन. ठोक दीजिए.
यहाँ पे अगली गेंद, टप्पा जरूर था, इनसाइड एज, क्या छोड़ते हुए, खराब खराब, यहाँ पे बिल्कुल खराब, फील्डर यहाँ पे थोड़ा सा खराब कामगिरी करते हुए। यहाँ पे मुझे लगता है कि इस मोमेंट पे क्या छोड़ना यानी कि मैच छोड़ना है, तो हरिग्राम टीम को समझ आना चाहिए कि किस टाइम पे क्या छोड़ना चाहिए और किस टाइम पे लेना चाहिए। तो यहाँ हम देख सकते हैं यंगस्टर के बैकबोन, हम यहाँ पर मैदान के ऊपर उनकी कार आते हुए देख सकते हैं। विश्वजीत दी गडकरी साहब यहाँ पे आ चुके हैं, उनका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा इस यंगस्टर टीम की ओर से। डीजे। यहाँ से 5 गेंदे और जीत के लिए 1 रन। तो चलते हैं मुकाबले की ओर। गेंदबाज बालकृष्ण, क्या कैच लपकी है, ये गुस्सा भी निकल रहे, क्या कैच पकड़ी है, लेकिन अभी कुछ फायदा नहीं है। मुकाबला 4 गेंदे और 1 रन चाहिए। अगर वो गेंद पे कैच लपकते तो कुछ हो सकता था, लेकिन अभी फायदा नहीं है, टाइम निकल गया है। लेकिन कुछ भी हो सकता है, क्रिकेट है दोस्तों। यहाँ पे क्रिकेट ऐसा खेल है, गिरगिट की तरह रंग बदलता है। तो यहाँ से आने वाली 4 गेंदे और 1 की जरूरत। चलो यहाँ पे मकड़ी जैसा जाल बिछाया है, यहाँ पे डॉट गेंद, क्या मुकाबले में जान डालते हुए बालकृष्ण, क्या क्या गेंदबाजी, यहाँ पर बहुत बढ़िया गेंदबाजी होती हुई। यहाँ से 3 गेंदे 1 रन की जरूरत। ओ माय गॉड, क्या गेंद डाली थी जरूर, लेकिन वाइड हमें बता रहे अंपायर कि ये वाइड गेंद हो गई और